अक्रोड खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे हाडांमध्ये वेदना. पाणीपुरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पोटदुखी. कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे दूध, दही आणि मुळा. भारतात रविवारची सुट्टी कोणी सुरू केली? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. सीता माता कोणत्या जातीच्या होत्या? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मैथिल. एक दिवसात किती सोयाबीन खाल्ली पाहिजे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे 33 ग्राम. मका खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे किडनी स्टोन. तुरटीचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सर्दी. चिमूटभर हिंग खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे गॅस आणि पोटदुखी. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सावित्रीबाई फुले. उशीखाली तमालपत्र ठेवले तर काय होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे शांत झोप आणि आराम मिळतो. लसूण खाण्याचे शरीराला काय फायदे आहेत? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे रक्तदाब नियंत्रण. जिरे खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे डोकेदुखी. औषध घेतल्यानंतर लगेच काय खाऊ नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे चहा आणि कॉफी. 30 दिवस सफरचंद खाल्ल्याने कोणता अवयव निरोगी राहतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मेंदू. पोटातील वायू पूर्णपणे काढून टाकण्याचे मार्ग कोणते आहेत? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे बडीशेप. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी कोणते फळ खावे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे आवळा. नेपाळमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत किती आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे 170 रुपये लिटर. शुगर असलेल्या माणसांनी काय जास्त खावे?
जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पेरू. बकरीचे मांस खाल्ल्याने शरीरात काय वाढते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे वजन वाढते. उभे राहिल्याबरोबर चक्कर येण्याचे कारण काय आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे अशक्तपणा. बटाट्याचा पराठा खाल्ल्याने काय लवकर वाढते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे वजन. जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे दक्षिण सुदान. जर एखाद्या व्यक्तीचे हृदय थांबले तर किती मिनिटांत मृत्यू होऊ शकतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे 20 मिनिटांनी. भारतातील कोणते मंदिर वर्षातून एकदा उघडते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे नागचंद्रेश्वर मंदिर. कोबीची भाजी जास्त खाल्ल्याने काय लवकर वाढते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे रोगप्रतिकार शक्ती वाढते. साबुदाणा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पचनास मदत. भेंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मधुमेह. द्राक्षे खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कब्ज. सीताफळ खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे बद्धकोष्ठता. भारतात कोणते झाड लावल्याने तुरुंगवास होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे गांजा. भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोणते आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिर. जगातील सर्वात जास्त सुशिक्षित लोक कोणत्या देशात आहेत? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कन्नडा. भारतातील कोणत्या राज्यातील लोकांना सर्वात जास्त पगार मिळतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे रुग्णालय कोणत्या राज्यात आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे दिल्ली. दररोज 1 चमचा देशी तूप खाण्याचे काय फायदे आहेत? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे वजन वाढते. कोणत्या भांड्यात पाणी ठेवले तर कीटक लवकर दिसू लागतात?
जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मातीच्या भांड्यात. संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सीपीयू. पालक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे अशक्तपणा. रविवारी चुकूनही कोणत्या झाडाजवळ जाऊ नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे तुळशीच्या. नवरात्रीत चुकूनही कोणती डाळ खाऊ नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे उडीद डाळ. भारतातील कोणत्या राज्याला इन्कम टॅक्सला सूट देण्यात आली आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सिक्कीम. चपातीमध्ये कोणते पोषक तत्व सर्वात जास्त असते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कार्बोहायड्रेट. मकाचे कणीस खाल्ल्याचा काय फायदा आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जास्त पंख्याची हवा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सर्दी. नारळ पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे बद्धकोष्ठता. कोणत्या फळात सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पेरू. लिंबाची आंबट चव कशामुळे येते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे सायट्रिक ऍसिडमुळे येते.